आंबे असे पाण्यात टाकून घ्यायचे ताजे, चोळून धुवून पाण्याने पुसून घ्यायचे कोरड्या कपड्याने स्वच्छ स्वच्छ करायचे आणि त्याचा देठ काढून घ्यायचा आणि आपल्याला जेवढ्या साईजमध्ये आंब्याच्या फोडी पाहिजे तेवढे कट करून घ्यायचे. असे जास्त मोठ्या पण करायच्या नाही तर मसाला व्यवस्थित लागत नाही, एवढ्या तरी करायच्या. अशा करून घ्यायच्या. एका ठिक्यावरती मी टाकलेल्या आहेत चिरून बारीक. अशी कुळी झाली पाहिजे तयार, त्याच्यामध्ये कवळी नाही पाहिजे आंबा, नाहीतर लोणचं खराब होतं. असे सुकलेत आणि ती काय केलं, पूर्ण कापडानं स्वच्छ करून घेतल्या, परत पुसून घेतल्या, चिरल्या. 2 तास फॅनला वाळवल्या मी फॅन खाली आणि नंतर एका बकेटात घेतल्या, त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं. जेवढं पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं. माझं हे एक 5-10 किलो आंबा असतील तेवढ्याचं हे लोणचं आहे. हलवून घेतलं मी असं. याला मी पावशेर मीठ टाकलेलं आहे, अंदाजावर पावशेर मीठ टाकलेलं आहे. नंतर हळद असेल एक 10 ग्रॅम तेवढी टाकून घेतलेली आहे. पूर्ण असं 10 ग्रॅम टाकले, अंदाजानं 10 ग्रॅमच आहे ती, अशी टाकून घेतली. नंतर मी हाताने पूर्ण फोडी चोळून घेतल्या, म्हणजे मीठ आणि हळद त्या फोडींना पूर्ण लागलं पाहिजे म्हणून असं चोळून घेतलं मी. म्हणजे सगळ्याला लागलं म्हणजे थोडासा आंबटपणा कमी होतो. असं चोळून घ्यायचं. थोडं वरून आणि मीठ टाकलं मी आणि ह्या फोडी रात्रभर ठेवल्या, त्याचं पाणी एवढं निघाले बघा. आणि 1-2 तास मी परत फॅनखाली सुकवून घेतल्या. हा मसाला आहे आपण घरीच केलेला आहे, विकतचं काय वापरलेलं नाही. धने, हिंग, हळकुंड, जिरं, मोहरीची डाळ, मिरच्या घरातल्याच वाळलेल्या अशा टाकलेल्या आहेत आणि हा मसाला केलेला आहे तयार मी घरी. हे सगळं मिडियम गॅसवरती असं भाजलेलं आहे, करपवायचं नाही, भाजून घेतलेलं आहे. मेथ्या घेतल्या जरा, असं घरीच मसाला तयार केला आहे. बाकी बाहेरचा मसाला कुठलाच वापरलेला नाही मी घरीच बनवलेलं आहे. तेल घेतलं आहे आणि हळकुंड मी फोडून घेतलेत आणि हिंग तो असा तळून घेते ह्या तेलामध्ये. मी चांगला लालसर होतोपर्यंत तळून घ्यायचा. नंतर तेल घेतले, तापत ठेवलं आहे लोणच्यात घालायला. हा मसाला भाजून घेतलेला हा बारीक केला आहे मी. हा हिंग तेल तापल्यानंतर टाकलं आहे त्याच्यामध्ये. ह्या फोडी आहे ती घेतल्यात. हा अशी थोडं जरा पाणी कमी झालं पाहिजे. ही लाल मिरची पावडर म्हणजे मी घरी मिरची बारीक केलेली. ही धने पावडर टाकली आत्ता मी. ही पण लाल मिरच्यांचीच पावडर आहे. ही ह्याची मोहरीच्या डाळीची पेस्ट आहे. ही अख्खी मोहरी टाकलेली आहे, मोहरीची डाळ टाकलेली आहे आणि हिंग पण बारीक करून मी त्याच्यातच टाकलेलं आहे. म्हणजे घेतलेला तेवढा सगळा मसाला मी बारीक करून ह्याच्यात टाकला आहे. मीठ टाकलं वरनं. अजून एकदा पूर्ण हलवलं मी, फोडीनं चोळून घेतला तो मसाला सगळा. खार व्यवस्थित होतो ना त्याचा. हे तेल थंड झाले पूर्ण आणि ओतले. 1 लिटर तेल आहे हे आणि परत फोडी कालवून घेतल्यात व्यवस्थित मी आणि भरणीत भरल्या ते 2 हिंगाचे तिकडे तळलेले वरून टाकलेत मी. असं लोणचं झालं आहे. हे रात्री टाकलेलं सकाळपर्यंत असं झाले, पण अजून तेल येतं ह्याच्यावरती. तेल पाहिजे लोणच्यात वरती.